हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण श्री गुरु अष्टकम म्हणूया. हे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर नावाचे आचार्य होते. त्यांनी याची रचना केलेली आहे आणि अशी मान्यता आहे की जो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आध्यात्मिक गुरुला या सुंदर प्रार्थना काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन गायन करतो, तो मृत्यूच्या वेळी वृंदावनाचे नाथ भगवान श्रीकृष्ण यांची थेट सेवा करतो. तर अशा या सुंदर आध्यात्मिक महत्व असलेल्या प्रार्थनांना आपण सुरू करूया. संसार दावा नललीढलोका त्राणाय कारुण्य घन घनत्वं प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरु दयेच्या सागरातून आशीर्वाद घेत आहेत. ज्याप्रमाणे जंगलातील आग विझवण्यासाठी मेघ पाण्याचा वर्षाव करतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक गुरु भौतिक अस्तित्वाची धगधगती आग विझवून भौतिकदृष्ट्या पीडित जगाला सोडवतात. शुभ गुणांच्या महासागर असलेल्या अशा आध्यात्मिक सद्गुरूंच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो. प्रभो कीर्तन नृत्य गीत वादित्र माद्यान मनसोरसेना रोमांचकंपाश्रुतरंग भाजो वंदे गुरो श्री चरणारविंदम. पवित्र नामाचा जप करणे, आनंदात नाचणे, गाणे आणि वाद्य वाजवणे. आध्यात्मिक गुरु भगवान चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तनाने नेहमी प्रसन्न होतात, कारण ते त्यांच्या मनातील विशुद्ध भक्तिभावाचा आस्वाद घेत असतात. कधी कधी त्यांचे शरीरावर रोमांच उभे राहतात, तर कधी कधी त्यांच्या शरीरात कंपन जाणवते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू लाटांसारखे वाहत असतात. अशा आध्यात्मिक सद्गुरूंच्या चरणकमळी मी विनम्र अभिवादन करतो. श्री विग्रहाराधन नित्यानाना शृंगार तन्मंदिर मार्जनादौ युक्तस्य भक्तांश नियुंजतोपि वंदे गुरो श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरु नेहमी श्री श्री राधा आणि कृष्णाच्या मंदिरातील उपासनेत व्यस्त असतात. ते आपल्या शिष्यांनाही अशा उपासनेत गुंतवून ठेवतात. ते देवतांना सुंदर कपडे आणि अलंकार परिधान करतात, त्यांचे मंदिर स्वच्छ करतात आणि परमेश्वराची अशीच इतर पूजा करतात. अशा आध्यात्मिक सद्गुरूंच्या श्री चरणी मी विनम्र अभिवादन करतो. चतुर्विध श्री भगवत प्रसाद स्वादन्न तृप्तान हरिभक्त संघान कृत्यैव तृप्तिं भजत सदैव वंदे गुरो श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरु कृष्णाला नेहमी 4 प्रकारचे स्वादिष्ट अन्न अर्पण करतात. 4 प्रकार कुठले दिले गेलेत? पहिलं, जे चाटले जाते तसे अन्न, जे चघळले जाते ते अन्न, जे प्यायले जाते ते अन्न आणि जे चोखले जाते ते अन्न. भगवत प्रसाद खाऊन भक्त तृप्त झाल्याने जेव्हा आध्यात्मिक गुरु पाहतात, तेव्हा ते तृप्त होतात. अशा आध्यात्मिक सद्गुरूंच्या चरण कमळी मी नम्र अभिवादन करतो. श्री राधिका माधवयोरपार माधुर्य लीला गुण रूप नाम प्रतिक्षणास्वादन लोलुपस्य वंदे गुरो चरणारविंदम. आध्यात्मिक गुरु श्री श्री राधिका आणि माधव यांच्या अमर्याद लीलांबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल, नावाबद्दल आणि रूपाबद्दल ऐकण्यासाठी आणि जप करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. आध्यात्मिक गुरु प्रत्येक क्षणी याचा आस्वाद घेण्याची इच्छा बाळगतात. अशा आध्यात्मिक सद्गुरूंच्या चरणकमळी मी विनम्र अभिवादन करतो.
निकुंजयूनो रती केली सिद्ध्ये यायाली भीर्युक्तिरपेक्षणीया तत्रादि साक्षात अतिवल्लभस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरु खूप प्रिय आहेत, कारण ते गोपींना मदत करण्यात निपुण आहेत. ज्या वेगळ्या वेगळ्या वेळी वृंदावनाच्या वनांमध्ये राधा आणि कृष्णाच्या वैवाहिक प्रेम संबंधांच्या परिपूर्णतेसाठी वेगळ्या वेगळ्या व्यवस्था करतात, अशा आध्यात्मिक सद्गुरूंच्या चरण कमळांना मी विनम्र अभिवादन करतो. साक्षाधरित्वेन समस्त शास्त्रैर उक्तस्तथा भाव्यत एव सब्दी किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरुला परम भगवंतान इतकेच सन्मानित केले पाहिजे, कारण ते परमेश्वराचे सर्वात गोपनीय सेवक आहेत. हे सर्व प्रकट शास्त्रांमध्ये मान्य केले आहे आणि सर्व अधिकारी त्याचे पालन करतात. यस्य प्रसादात् भगवत प्रसादो यस्य अप्रसादात् न गति कुतोपि ध्यायन्स्तुवंस्तस्य यशस्त्रिसन्ध्यं वंदे गुरो श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरुच्या कृपेने कृष्णाचे आशीर्वाद प्राप्त होतात. आध्यात्मिक गुरुच्या कृपेशिवाय व्यक्ती कोणतीही प्रगती करू शकत नाही. म्हणून मी नेहमी आध्यात्मिक गुरुचे स्मरण आणि स्तुती केली पाहिजे. दिवसातून किमान 3 वेळा मी माझ्या आध्यात्मिक गुरुच्या चरण कमळांना आदरपूर्वक नमस्कार केला पाहिजे. आपण बघतो या अष्टकामध्ये दिलेल्या सर्वच गोष्टी श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेल्या आहेत. इस्कॉन या संस्थेची स्थापना करून आणि भगवद्गीता जशी आहे तशी आणि श्रीमद भागवतम यासारखे ग्रंथ आपल्याला देऊन त्यांनी आपल्यावर खूप खूप मोठी कृपा केलेली आहे. त्यांच्या चरण कमलांचे स्मरण करून आणि त्यांना वंदन करून आजच्या सत्राला सुरुवात करूया. हरे कृष्णा. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जीव, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपती, व्यासतीर्थ, ब्रह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरी, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्रीकृष्ण. हरे कृष्णा. चला भगवद्गीता वाचूया. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वाचत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी आणि अध्याय 2 सांख्ययोग गीतेचे सार. आतापर्यंत आपण बघितलं पहिले 1 ते 10 श्लोकांमध्ये अर्जुनाची शरणागती आणि 11व्या श्लोकापासून भगवंत देऊ लागतात आत्मबोध. तर 11 ते 30 या श्लोकांचा ब्रेकअप इकडे दिलेला आहे. त्याच्यातले 11 ते 13 हे श्लोक आपले बघून झालेले आहेत. त्याचा सारांश पॉइंट्स मी पटकन वाचते. 11व्या श्लोकामध्ये 11 ते 13 मध्ये भगवंत सांगतात विनाकारण शोक करू नकोस. सर्व व्यक्ती अनंत काळ अस्तित्वात आहेत आणि शरीर बदलणे हे नैसर्गिक आहे. तर 11व्या श्लोकात डायरेक्ट भगवंत आत्म्याचं ज्ञानाने चालू करतात. ते म्हणतात की अशोच्या मन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासून अगतासूंश्च नानु शोचन्ति पंडितः.
गतासून म्हणजे जो जाणारा आहे. जाणारं कोण आहे? मन, बुद्धी, अहंकार आणि त्यासोबत आत्मा. आणि अगतासूंश्च म्हणजे जे मागे कोण राहणार आहे? तर आपलं शरीर. शरीर हे मागे राहणार आहे. तर त्याच्याबद्दल शोक करण्याची काहीच आवश्यकता नाही. दोन्ही अवस्थांमध्ये शरीर इथेच राहणार आहे. शरीराचा जन्म होतो आणि शरीराचाच मृत्यू होतो. आत्मा शरीरामध्ये प्रविष्ट झाला, चेतन कण आतमध्ये प्रविष्ट झाला की ते त्या शरीराला ॲनिमेट करतं आणि ते स्वतंत्र आहे शरीर सोडण्यासाठी. त्यामुळे आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा आतमध्ये काहीच जड बनून जातं. शरीर जे ते जड बनवत, त्याच्यात शोक करण्यासारखी काय आवश्यकता आहे? आणि मग दुसऱ्या 12व्या श्लोकात भगवंत म्हणतात, नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार आहे असेही नव्हते. तर या श्लोकामध्ये भगवंत 3 लोकांबद्दल बोलतात. मी म्हणजे स्वतः भगवंत, तू म्हणजे अर्जुन आणि इतर सर्व राजे, या सर्वांचे व्यक्तिगत अस्तित्व आहे आणि व्यक्तिगत अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही. इथेच भगवंत या श्लोकातच ते म्हणतात की मी वेगळा आहे, तू वेगळा आहे आणि इतर सर्व जीव ही वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे त्यांची आणि ते कधीच एकत्र होणार नाहीत. जे मायावादी भाष्य आहे, तत्वज्ञान आहे की मोक्षानंतर सर्व काही एक बनून जातं, तर सर्व काही एक न बनता सगळ्यांचे इंडिव्हिज्युअलिटी एक्झिस्ट करते. आणि 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. देहिन म्हणजे कोण? देहधारी. देहधारी कोण आहे? आत्मा. देहधारी आत्मा अविरतपणे या देहात कसा जातो? बालपणापासून तारुण्यात, तारुण्यापासून म्हातारपणात आणि म्हातारपणानंतर येतो मृत्यू आणि मृत्यूनंतर काय होतं? देहांतर. एका पानावरून दुसऱ्या पानावर जातो. किडा, ज्याप्रमाणे किडा एका पानावरून दुसऱ्या पानावर जातो त्याप्रमाणे आत्मा हा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. एक खोली सोडून दुसऱ्या खोलीमध्ये राहायला जातो. तर याच्यामध्ये शोक करण्यासारखं काही नाही आहे. आणि शरीर हे बदलत राहणार आहे. शरीरात होणारे बदल हे नैसर्गिक आहेत आणि ते आपण आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत ते सांगतील, जे की जे काही सुख दुःख येतात किंवा जे काही या जाणीवा ज्या उत्पन्न होतात ते आपल्याला सहन करायला शिकले पाहिजे. हे आता आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूया. आता आपण पुढचा श्लोक बघूया. इथे भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यं तां तितिक्षस्व भारत. हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य: योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ किंवा जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते. तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही
मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारे मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. तर या श्लोकाचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही या स्लाइडवर बघू शकता. तर सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की सुख आणि दुःख हे तुमच्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करतं. आपल्या मनाला वाटतं ना की हे ह्याच्याने मला सुख मिळतंय, हे दुःखाचं कारण आहे. फॉर एक्झाम्पल आता एखाद्या आपले लहानपणापासूनचा जर एखादा इन्सिडेंट असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याला च्या अंगावर जर कुत्र धावून आलं असेल तर त्याला नेहमी तो जेव्हा आपण कुत्र्याकडे बघतो तर त्याला खूप भीती वाटते. तर हा पूर्वजन्मीचा संस्कार असू शकतो किंवा याच जन्मीचा लहानपणीचा पूर्वी झालेला कधीतरी आपल्या बरोबर एखादी गोष्ट घडते, ती आपल्या मनामध्ये सुखाचा किंवा दुःखाचा परिणाम आणते आणि ते सुख आणि दुःख हे आपल्या सूक्ष्म मनावर परिणाम करतं. आणि तेच उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे बदलणारे जे ऋतू आहेत ते आपल्या स्थूल शरीरावर परिणाम करतात. हिवाळा आणि पावसाळा जे येतात आणि जातात, जसं की थंडी वाजते मग आपण स्वेटर घालतो, किंवा मग उन्हाळ्यामध्ये खूप ऊन पडतं मग आपण माठ तयार करतो, माठातलं पाणी पितो, किंवा पावसाळ्यामध्ये आपण टार्पोलिन लावतो, आपले छत रिपेअर वगैरे करतो. तर हे जे बदलणारे हे गोष्टी आहेत या आपल्या स्थूल शरीरावर किंवा ग्रॉस बॉडीवर अफेक्ट करतात. तर हे जे आपण काय म्हणतात ते सुख आणि दुःख आणि उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या चक्कर मध्येच एवढे गुंतलेले आहोत की आपला आत्मा काय आहे आणि आत्म्याचं ज्ञान काय आहे, आत्म्याला नक्की काय पाहिजे हे आपण बघायला विसरूनच जातो. जर पिंजऱ्याला डेकोरेट करतात बघा, आतल्या पोपटाला काय पाहिजे खायला ते तुम्ही देतच नाही आहात, आणि बाहेरचा जो पिंजरा आहे त्याला तुम्ही अनेको प्रकारे सजवताय, तर त्याचा काय बरं उपयोग. तर जर टेक्निकली बघायला गेलं तर सुख दुःख हे सूक्ष्म शरीरावर परिणाम करतं आणि स्थूल शरीरावर उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्याचा अफेक्ट होतो. पण मग आत्मा का प्रभावित होतो याच्याने, तुम्हाला का आनंद आणि दुःख होतो? तुम्ही तर हे मन बुद्धी शरीर नाहीये ना, तर मग तरी पण तुम्हाला का त्याचा सुख दुःख हे अफेक्ट का करतं तुम्हाला? तर त्याचं कारण आहे अटॅचमेंट. आत्मा हा मनाला चिपकलेला आहे, मनाला सोडायला तयारच नाहीये तो, आणि शरीराला पण सोडायला तयारच नाहीये. आपल्याला लहानपणापासून आपल्याला हे शिकवलं जातं की आता छोटस बाळ असेल आणि सपोज मी छोटस बाळ आहे तर मला काय म्हणणार, बाळा बाळा तन्वी कुठे, तन्वी कुठे, तर ही बघ तन्वी तन्वी. तर मी काय म्हणते, शरीर अशी आपल्याला आयडेंटिटी दिली जाते आणि ती आयडेंटिटी घेऊन आपण वर्षानुवर्ष काढतो आणि जे आपले शरीर आणि मनाचे जे अनेक प्रसंग होतात त्यातच आपण गुंतलेले राहतो. तर आता हे प्रॅक्टिकल लेवलला या श्लोकाला कसं अप्लाय करता येईल, तर सपोज फॉर एक्झाम्पल आज आपली आवडती भाजी बनवली नाहीये, आपल्या घरात आज आईनी अशी भाजी बनवली जी आपल्याला अजिबात आवडत नाही. मग आपण काय करतो, एक लेवलवर आपण काय करतो, त्याच्यावर पहिली लेवल काय आहे, आपण त्याला पहिल्या स्तरावर आपण त्याच्यावर व्यावहारिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय करणार, जाऊन दुसरी भाजी बनवणार. मला नाही आवडत ही भाजी, मी जाऊन दुसरी भाजी बनवतो, झालं. मग असे घरात एका वेळेला 4-5 प्रकारच्या भाज्या तयार होतील आणि जो तो आपापली मनमर्जी करायला लागेल. ठीक आहे, हे झालंय लेवल 1 वरचा विचार. आता हा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे की आज आवडती भाजी झाली नाही.
जर फॉर एक्झाम्पल बरेच लोक काही असे सिरियस प्रॉब्लेम्स घेऊन येतात, जसं की कोणीतरी आपले पैसे घेऊन गेलंय उधारीवरती आणि ते उधार चुकतं करतच नाहीये. अशा वेळेला आपण काय करू शकतो प्रॅक्टिकली, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मागा, त्यांना धमकवा की बाबा तू परत दे पैसे वेळेवर, नाही तर मग मला पोलिसांकडे जावं लागेल. आणि नाही तर मग नेक्स्ट लेवल येते ती म्हणजे सहन करा. आहे ती परिस्थिती सहन करा. आज माझी आवडती भाजी केली नाहीये तर उद्या माझी आवडतीची भाजी केली जाईल. हा, याच्यात काय आहे, याच्यात चिंता करण्यासारखं काहीच नाहीये. तर हे लेवल 2 वर असा विचार करा की दिस टू शॅल पास. ही पण सिच्युएशन आज ना उद्या बदलणार आहे. तर ते आपण एक फ्लो चार्ट बघतो बघा, की सपोज इफ यू हॅव अ प्रॉब्लेम, then what do? You find a solution. But if you don't have any solution, then why worry? Don't worry, this too shall pass. And if you do have a solution, then why worry? Act on your solution. ठीक आहे. तर हे झाले 2 स्तर. आणि तिसरी अजून उन्नत लेवल अशी असते की याला आपण समजतो की ही भगवंतांची कृपा आहे. आज जी सिच्युएशन माझ्यावर आलेली आहे ही भगवंताने त्याचं लेवल खूप कमी करून मला दिलेली आहे. याच्यासाठी भागवतामध्ये श्लोक येतो, तत्तेनुकंपा सुसभिक्षमाणाम. जिकडे हा श्लोक ब्रह्माजींचा आहे. ब्रह्माजी म्हणतात की मी मागच्या जन्मांमध्ये अनेको प्रकारचे काय कांड केले आहेत, त्याच्याप्रमाणे तर भगवंतांनी मला खूपच कमी त्याचा काय म्हणतात परिणाम दिलेला आहे. तर सहन केल्याने, नेक्स्ट पॉइंट असा आहे की सहन केल्याने ज्ञानाची प्राप्ती कशी काय येईल बरं. कारण तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. तर सहन केल्याने कसं काय आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, तर याच्यासाठी उदाहरण येतं ते म्हणजे ब्रह्माजींचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ते एकटेच असतात. ते संपूर्ण नाभी कमळापासून जे कमळ तयार झाले आणि ज्या कमळाच्या आसनावर ते जेव्हा बसलेले असतात, तर ते संपूर्ण कमळ सगळं शोधून काढतात आणि खाली त्याच्या स्टॉक मध्ये पण खालपर्यंत जाऊन येतात. सगळीकडे जाऊन आल्यावर त्यांना काही समजत नाही की मी कोण आहे, कुठून आलोय, कसं काय. तर त्यांना तेव्हा दोन अक्षर ऐकू येतात, त आणि प. याचा अर्थ काय, तुम्ही तप करा. आणि ते त्याप्रमाणे तप करतात आणि मग भगवंत त्यांना सगळं ज्ञान रिव्हील करतात. तर ते तप हे आपल्या लाईफ मध्ये पण असंच आहे की आपण पण तप केला पाहिजे. म्हणजे आवडती भाजी बनली नसेल तरी सुद्धा ती खा, सहन करा, आणि त्याच्याने आपोआप भगवंत आपल्याला ज्ञान रिव्हील करतील. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ती आपली योग्यता बनेल. आपण विनम्र होऊन जाऊ. इन शॉर्ट, आहे ती सिच्युएशन आपण तर चेंज करू शकत नाहीये लेवल 2 वरती. लेवल 1 वर आपण सगळे प्रयत्न करून झाले, पण आता आहे ते सहन करा. यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे.
तात्पर्य आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुखदुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो तो खचितच मोक्षप्राप्तीस पात्र आहे. वर्णाश्रम संस्थेमध्ये जी चौथी अवस्था संन्यास आश्रम आहे ती अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यास आश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुले बाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यानंतर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. तर इथे भगवंत सांगतायत की जो सुख आणि दुःख दोन्ही मध्ये समान आहे तो मुक्तीसाठी पात्र आहे. तर म्हणजे जो सुख झाल्यावर हवेमध्ये जात नाही. जनरली असं होतं की आपल्याला सक्सेस मिळाला एखाद्या गोष्टीमध्ये तर आपण एकदम त्याच्यात इतके आनंदी 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 होऊन जातो की आपल्याला समजतच नाही की आपले पाय पुन्हा जमिनीवर यायला पाहिजेत. तसंच दुःखामध्ये इतकं दुःख 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 होतं की आपल्याला समजतच नाही की आपण पुन्हा दुःखातून बाहेर यायला पाहिजे. तर सुख हे जास्ती डेंजरस आहे कारण सुखामध्ये आपल्याला चांगलं हवंसं वाटत राहतं आणि काय म्हणतात जो सुखामध्ये पण ग्राउंडेड राहतो तो अमृतत्वाय कल्पते म्हणजे तो नक्कीच अमृत म्हणजे काय आत्म्याची सनातन स्थिती अनुभवतो. म्हणजे काय तर तो मी कोण आहे, मी जीवात्मा आहे आणि काय सतत कार्यरत राहणे हे माझा स्वभाव धर्म आहे. तर म्हणजे जो सुखामध्ये हवेत उडून जात नाही आणि दुःखामध्ये अगदी बुडून जात नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की सुख झाल्यावर आनंदी व्हायचं नाही किंवा दुःख झाल्यावर दुःख करायचं नाही. सुख आणि दुःख हे दोन्ही लाईफ मध्ये येतच राहणार आहे पण त्या दोन्ही मध्ये बॅलेन्स राहणे. आता इथे मी सायकलिंगचं चित्र लावलंय तर हे का दाखवतं कारण की टर्निंग आलं बघा. सायकलिंग करताना कधी एखादं टर्निंग येतं तर आपल्याला एका बाजूला झुकावं लागतं आणि दुसरीकडे मग पुन्हा आपल्याला सरळ राहून बॅलेन्स राहावं लागतं. तर जोपर्यंत व्यक्ती हा बॅलेन्स्ड जीवन जगतोय तोपर्यंत तो मुक्तीसाठी पात्र आहे. जर का एखादा व्यक्ती दुःखामध्ये इतका वेडा होऊन गेला की त्याला त्या दुःखातून बाहेरच यायची इच्छा नाहीये तर तो काही मुक्तीसाठी पात्र होऊ शकत नाही. तसंच जर एखाद्या व्यक्ती जो सुखामध्ये आहे सुख म्हणजे एकदम सुख सुविधांनी लोडेड आहे ज्याला काहीच कर्तव्य जास्ती कष्ट काही नाहीयेत सगळ्या गोष्टी आरामात अशा मिळतात तर तो जर सुखामध्येच राहून गेला आणि आपला वेळ त्यांनी पूर्णपणे तसाच वाया घालवला तर तो सुद्धा मुक्तीसाठी पात्र होऊ शकत नाही. तर पुढे भगवंत म्हणतात ना असतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टन्त्वास्तन्वयोस्तव तत्वदर्शिभिः. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्ही स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. तर आता या श्लोकापासून भगवंत शरीर आणि आत्मा याच्यातील फरक
सांगतायत या श्लोकामध्ये की जे शरीर आहे ते नश्वर आहे, ते नाशिवंत आहे, त्याचा नाश होणार आहे आणि जो आत्मा आहे तो अमर आहे, तो चिरंतन, त्याचा न कधी जन्म होतो ना कधी तो मृत्यू पावतो. आणि हे कोणाचं म्हणणं आहे? हे तत्वदर्शी व्यक्ती जे आहेत त्यांनी असं म्हणणं मांडलेलं आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात आपण बघूया. परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यांमुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचा बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यांमध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये 2.12.38 मध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. ज्योतिषी विष्णुर्भुवनानी विष्णू. सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थ याला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथेपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे. तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधांप्रमाणे असतो. वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवत समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंतांच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. हरे कृष्णा. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे.